हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 8वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण कनेक्टिव्ह टिश्यूजच हा टॉपिक कंटिन्यू करतो आहे. आपलं लास्टला आपण कार्टिलेज म्हणजेच थोडक्यात काय स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू सुरू केलेलं होतं, बरोबर आहे. CT म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू, स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू सुरू केलेलं होतं. त्यातलं कार्टिलेज आपलं कंप्लीट झालेलं आहे. बोन्समधला थोडासा टॉपिक आपला राहिलेला होता. ठीक आहे, बोन्सचं ते इन डिटेल सांगितलेलंच आहे. बघा आता कन्सिडर करा, हे एक बोन आहे. ओके, ठीक आहे, हे एक बोन आहे. मग याच्यामध्ये आपल्याला थोडीशा आपल्या सगळ्यांना बेसिक गोष्टी माहिती आहेत की ज्या लहान मुलं असतात त्या लहान मुलांमध्ये साधारणपणे 272 हाडं असतात. मग नंतर जसजसे त्यांचं वय वाढत जातं तसं तसं त्या हाडांची जोडणी होऊन ते हाडं एकमेकांशी कनेक्ट होऊन किती तयार होतात, 206 उरतात, बरोबर आहे. हाडांमध्ये काय असतं, एक कॅल्शियम असतं, ज्यालाच आपण असं म्हणू शकतो का थोडक्यात की बोन्स जे आहेत ते 2 प्रकारच्या सबस्टन्सेसनी बनलेले असतात. पहिलं कोणते असतात तर इनऑर्गॅनिक असतात, नंतर काय असतात ऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात. इनऑर्गॅनिकमध्ये जसं की कॅल्शियम आहे वगैरे वगैरे आहे, बरोबर आहे. कॅल्शियम कोणत्या फॉर्ममध्ये असतं तर स्पेसिफिकली जास्त जे असतं ते कॅल्शियम फॉस्फेटच्या फॉर्ममध्ये असतं. कोणत्या फॉर्ममध्ये असतं, कॅल्शियम फॉस्फेटच्या. हे काही बेसिक घटक आहेत, ठीक आहे, की कॅल्शियम असणार आहे. तर हाडांना असणारा जो कठीणपणा आहे तो कठीणपणा कोणामुळे असतो तर हायड्रॉक्सी ॲपेटाईट या मिनरल साल्टमुळे हाडांना जो काही कठीणपणा असतो तो असतो. ठीक आहे, त्यानंतर बोन्सना आपण 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. बघा बेसिकली 2 ग्रुप्स कोणते होतात, सगळ्यात पहिलं स्पॉन्जी आणि दुसरं कॉम्पॅक्ट. ठीक आहे, हार्वेशियन सिस्टीम आठवते सांगितलेली लास्ट लेक्चरमध्ये. हार्वेशियन सिस्टीम ज्याला आपण स्ट्रक्चरल युनिट ऑफ बोन्स असं म्हणत होतो. कोणाला, हार्वेशियन सिस्टीमलाच आपण ऑस्टियॉन असं सुद्धा म्हणत होतो, बरोबर आहे, की ज्याच्या सेंटरला हार्वेशियन कॅनल असतो, ज्याच्यामध्ये ब्लड व्हेसल्स गेलेले असतात आणि त्या ब्लड व्हेसल्स काय करतात, त्या हार्वेशियन सिस्टीमचं त्या बोन्सचं नरिशमेंट करत असतात. ठीक आहे, मग स्पॉन्जी बोन्स जे असतात त्या स्पॉन्जी बोन्समध्ये हार्वेशियन सिस्टीम अब्सेंट असते. हार्वेशियन सिस्टीम अब्सेंट असते. कॉम्पॅक्ट बोन्समध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे, मग कॉम्पॅक्ट बोन्समध्ये जी पोकळी असते, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, येलो बोन मॅरो असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, येलो बोन मॅरो असं म्हणतो. आणि इकडे जी असते तिला आपण रेड बोन मॅरो असं म्हणतो. तिला आपण काय म्हणतो, रेड बोन मॅरो असं म्हणतो. ठीक आहे, मग हे जे काही रेड बोन मॅरो आहेत किंवा जी काही बोन मॅरो आहे, रेड बोन मॅरो आहे, तिकडे कोणती प्रोसेस होते, हिमोपोएसिसची प्रोसेस होते. हिमोपोएसिस म्हणजे काय, ब्लड सेल्सची निर्मिती होणं. आता सगळ्या हाडांमध्ये साधारणपणे बघा ना हे असं असतंच, म्हणजे इकडे काय आहेत, हिमोपोएसिस होते. ठीक आहे, ही काय आहे, रेड बोन मॅरो आहे. सिमिलर इकडे सुद्धा, मग इकडे काय होणार आहे, ब्लड सेल्सची निर्मिती होणार आहे. ठीक आहे, हे जे येलो बोन मॅरो आहेत ना, ते येलो बोन मॅरो नाही करत. काय नाही करत, हिमोपोएसिस करत नाहीत, म्हणजेच ब्लड सेल्सची निर्मिती करत नाहीत. पण जेव्हा कोणत्या आपल्या बोन्सना इंजुरी होते किंवा आपल्या शरीरातून ब्लड लॉस जास्त प्रमाणात होतो, तेव्हा आहे त्यांच्या साईडच्यांकडे हेल्प मागतात. कोण असतात साईडला हेच असतात ना, येलो बोन मॅरोवाल्या टिश्यू सेल्स, बरोबर आहे. मग तेव्हा त्या त्यांना हेल्प करतात, तेव्हा मात्र त्या करू शकतात त्यांना, म्हणजेच यांचं कन्व्हर्जनच पुन्हा कशात होईल, या रेड बोन मॅरोमध्ये, किंवा ज्या ब्लड सेल्स तयार करणाऱ्या सेल्स आहेत तर त्यांच्यामध्ये काय करतं, कन्व्हर्जन होतं, मदत करतात. ठीक आहे, हे तर बेसिक लक्षात आलं. इकडे काय असणार आहे, रेड बोन मॅरो, येलो बोन मॅरो. इकडच्यांना जेव्हा कमी पडतात की नाही आता रक्त निर्मिती करण्याची गरज जास्त आहे, तेव्हा मग यांच्याकडे हेल्प मागून या काय करू शकतात, स्वतःचं कन्व्हर्जन करून घेतात त्या सेल्सची निर्मिती करण्यामध्ये. ठीक आहे, हे झालं स्पॉन्जी बोन आणि कॉम्पॅक्ट बोन. पण बेसिकली फंक्शन्सनुसार जर का आपण बोन्सना क्लासिफाय केलं, तर त्याला आपण 5 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. त्यातला पहिला ग्रुप आहे लॉंग बोन्स,
दुसरा ग्रुप आहे फ्लॅट बोन्स, तिसरा ग्रुप आहे शॉर्ट बोन्स, चौथा आहे इररेग्युलर आणि पाचवा आहे सेस्मॉइड बोन. आता पाचवा आहे सेस्मॉइड बोन. आता आपण बघूया तर यांच्यात कोणते कोणते येतात, तर त्यांचे फंक्शन काय ते आपण बघून घेऊयात. पहिलं कोणते आहेत, लॉंग बोन्स आहेत, बरोबर आहे. आता लॉंग बोन्समध्ये कोणते कोणते येणार आहेत, कोणते कोणते बोन्स येणार आहेत. अर्थात ऑब्व्हियसली आपल्या जे काही हातांची आणि पायांची हाडं आहेत ती कशामध्ये येणार आहेत, ती येणार आहेत लॉंग बोन्समध्ये. ठीक आहे. मग हातामधले लॉंग बोन्स कोणते कोणते, तर जे दंडामध्ये असतं त्याला कोणतं काय म्हणतो आपण, ह्युमेरस. इकडे जे असतात ना खाली ते अंगठ्याच्या लाईनमध्ये असलेलं ह्युमेरस, अल्ना, आणि दुसरं असतं रॅडियस. ठीक आहे. जे अंगठ्याच्या लाईनमध्ये असतं ते रॅडियस, करंगळीच्या लाईनमध्ये असतं ते अल्ना. म्हणजे ह्युमेरस, रॅडियस आणि अल्ना कुठे असतात, हातामधले लॉंग बोन्स. त्याच्याच बरोबर जे फिंगर्समधले असतात ना बोन्स त्यांना आपण फॅलँजेस असं म्हणतो, त्यांना आपण म्हणतो फॅलँजेस. ठीक आहे. आता पायामध्ये असलेली लांब हाडं कोणती, जे मांडीमध्ये असतं शरीरातलं सगळ्यात मोठं हाड ज्याला आपण फीमर असं म्हणतो. ही नावं इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायची. ठीक आहे. खूप विचित्र विचित्र मराठीमध्ये नावं आहेत. फीमर असं म्हणतो, नंतर टिबिया, आणि नंतर कोणतं येतं, टिबिया, आणि त्याच्यानंतर कोणतं येतं, फिब्युला. लॉंग बोन्समध्ये कोणती कोणती येतात, हातामधली हाडं येतात आणि पायामधली हाडं येतात, बरोबर आहे. हातामध्ये कोणती येतात, ह्युमेरस, रॅडियस, अल्ना. पायामध्ये येणारी कोणती आहेत, फीमर, टिबिया आणि फिब्युला. सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कोणतं, तर आपलं बॉडी वेट जे आहे, शरीराचं वजन जे आहे ते बिअर करणं, एक सपोर्ट प्रोव्हाइड करणं, सगळ्यात महत्त्वाचं सपोर्ट प्रोव्हाइड करणं आणि जे बॉडी वेट आहे ते बिअर करणं. खूपच विचित्र अक्षर आले, समजून घ्या. मी सांगते तसं लिहित चला. आपलं बॉडी वेट जे आहे ते बिअर करणं, आपल्याला सपोर्ट प्रोव्हाइड करणं. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला काही मूवमेंट करण्यामध्ये मदत करणं. फॅसिलिटेट, फॅसिलिटेट म्हणजे सुलभ करणे. काय सुलभ करणे, मूवमेंट, हालचाल. नंतर आहे, नंतर कोणते आहेत, फ्लॅट बोन्स आहेत. आता फ्लॅट बोन्समध्ये कोणते कोणते येतात बघा. असं थोडंसं हे केलं ना आपली ह्युमन बॉडी सिस्टीम आठवायची. आता मी सांगितलेलं होतं ॲनिमल टिश्यूचा स्टडी सुरू झाला म्हणजे ह्युमन बॉडी सिस्टीमचा स्टडी सुरू झाला. फ्लॅट बोन्समध्ये कोणते कोणते येणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा क्रॅनियल बोन्स, नंतर फेशियल बोन्स. दोघांना एकत्रितपणे काय म्हणतोय आपण, दोघांना एकत्रितपणे आपण म्हणतोय स्कल बोन्स आहे, बरोबर. ओके. त्यानंतर अजून रिब्स प्लस स्टर्नम, हो की नाही. आधीच्याच लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं कार्टिलेजच्या वेळेस स्टर्नम, रिब्स या अशा असतात. ओके, ठीक आहे. त्या कशाच्या थ्रू कनेक्ट असतात, या स्टर्नमच्या थ्रू कनेक्ट असतात. आणि कनेक्ट कोणतं कार्टिलेज करतं, कोस्टल कार्टिलेज करतं. ओके, क्लिअर आहे इथंपर्यंत. फ्लॅट बोन्स, क्रॅनियल बोन्स, फेशियल बोन्स एकत्रितपणे स्कल बोन्स आणि स्टर्नम आणि रिब्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय आहे, काय असेल बघा. क्रॅनियल बोन्स म्हणजे ही, बरोबर आहे, की जे कशाला प्रोटेक्ट करतायत रे, आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्या इंटरनल ऑर्गन्सना प्रोटेक्ट करण्याचं काम हे कोणाचं आहे, प्रोटेक्ट करण्याचं काम कोणाचं आहे, या फ्लॅट बोन्सचं आहे. ठीक आहे. फ्लॅट बोन्स म्हणजे चपटी हाडे. नंतर कोणते येतात, शॉर्ट बोन. शॉर्ट बोनमध्ये कोणते येतात माहिती आहे का, हे मनगटाचे हाडं आणि घोट्याचे हाडं, ज्यांना आपण रिस्ट बोन आणि अँकल बोन असं म्हणतो. रिस्ट बोन आणि अँकल बोन असं म्हणतो. काय महत्त्वाचं फंक्शन आहे यांचं, यांचं महत्त्वाचं फंक्शन आहे की आपल्या काही ठराविक ज्या मुवमेंट आहेत ना त्या मुवमेंट सोप्या करणं. ठीक आहे. हे म्हणजेच आपण असं म्हणू शकतो फॅसिलिटेट मुवमेंट.
आपल्या हालचाली सुलभ करणं हे काम आहे. नंतर आहे इरेग्युलर बोन. इरेग्युलर बोन कोणते असतात? ज्यांना कसलाही शेप नाही, काही नाही, काही नाही. कोणते असतात ते बोन्स? आपले वर्टिब्रल कॉलमचे बोन, वर्टिब्रल कॉलमचे बोन. आणि नंतर कोणते? पेल्विक बोन्स, कमरेची हाडं. काय फंक्शन महत्त्वाचं? बॅलन्स सांभाळणं, बरोबर आहे. बॉडी वेट बिअर करणं, सपोर्ट प्रोव्हाइड करणं कोणाचं काम आहे? यांचं आहे, इरेग्युलर बोन्स आहे, बरोबर आहे. आणि नंतर येतं सेस्मोइड, म्हणजे जे काही राऊंड बोन्स असतात ना आपल्या शरीरामधले, जसं की पॅटेला आहे. पॅटेला म्हणजे गुडघ्याची वाटी, बरोबर आहे. काय फंक्शन आहे? टेंडॉन्सना सपोर्ट करणं. टेंडॉनना कशापासून रे? टेंडॉनला प्रोटेक्ट करणं, सॉरी. टेंडॉनला कशापासून प्रोटेक्ट करणं? टेंडॉन्सला प्रोटेक्ट करायचं त्यांच्या वियर आणि टियर होण्यापासून, म्हणजेच काय? त्यांची झीज होण्यापासून टेंडॉन्सला प्रोटेक्ट करायचं. टेंडॉन म्हणजे काय सांगितलेलं होतं? स्नायुरज्जू. 2 हाडं आहेत. ओके, यांना इथे मसल आहे, त्या मसलला काय करायचं? जोडायचं, म्हणजे कोण? टेंडॉन. मग पायाच्या मागचे जे मसल आहेत त्यांना घोट्याच्या हाडांशी जोडणारे टेंडॉन कोणतं? अकिल्स टेंडॉन. अकिल्स टेंडॉन म्हणजे पाय जो आहे ना आपला, हा असं समजा पाय आहे आपला, समजा असं, हां, हा पाय आहे असं वाटतोय ना पाय, ठीक आहे. आणि हा काय आहे आपला? घोटा आहे. ओके, थोडासा जास्तच बेंड झाला आहे, पण हा घोटा आहे असं समजा. मग ह्या ज्या काही मसल्स आहेत ना इकडच्या, त्या मसल्सना याच्याशी, या बोनशी कनेक्ट करून ठेवणारी एक दोरीसारखं जे स्ट्रक्चर असतं त्याला आपण म्हणतो अकिल्स टेंडॉन, ठीक आहे. त्यांची इंजुरी झाली की समजायचं इकडे दुखतंय किंवा इकडे दुखतंय, ज्या मोस्टली कोणामध्ये होतात? ॲथलेट्समध्ये होतात, ठीक आहे. जे काही एक्सरसाइज करणारे असतात, धावणारे असतात, ॲथलेटिक्स, त्यांच्यामध्ये होतात. हे झालं सेस्मॉइड बोन. आणि बेसिक यांचे फंक्शन किती सोपं आहे बघा, बोन्सवाला पार्ट. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आधी आपल्याला त्याचे कंपोनंट कळाले पाहिजेत. ते क्लिअर असलं ना की आपल्याला पुढचा सगळा पार्ट सोपा वाटत जातो. लॉंग बोन्स, हात आणि पायामधले, काय करणं? बॉडी वेट बिअर करणं. फ्लॅट बोन्स कोणते? कवटीचे हाडे, फेशियल हाडे, बरोबर आहेत. आणि कोणतं? स्टर्नम आणि रिब्स, बरोबर आहे. फंक्शन काय? इंटरनल ऑर्गन्सला सपोर्ट करणं. आता हे कशाला? फेशियल बोन्स कशाला सपोर्ट करतात? जे काही इंटरनल ऑर्गन्स आहेत, आईज आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा, त्यांना. क्रॅनियल बोन्स कशाला सपोर्ट करतात? ब्रेनला, सगळ्यात महत्त्वाचं. रिब्स आणि स्टर्नम, हार्ट आहेत, लंग्स आहेत, त्यांना सपोर्ट करतायत, बरोबर आहे. शॉर्ट बोन्स, रिस्ट बोन आणि अँकल बोन, मुवमेंट फॅसिलिटेट करणं. आणि सेस्मॉइड बोन, टेंडॉन्सला वियर आणि टियरपासून प्रोटेक्ट करणं. हे झाले बोन्सचे काही टाईप. आणि आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच मस्क्युलर टिश्यू. मसल्स आठवते काय? आपण जिममध्ये जातो, काय जातो कशासाठी? मसल्स बनवण्यासाठी, बॉडी बनवण्यासाठी, बरोबर आहे ना. काय होतं? सगळ्यात महत्त्वाचं मस्क्युलर टिश्यूजचं किंवा मसल्सचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कोणतं आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं मसल्सचं फंक्शन आहे ते म्हणजे आपल्या मूवमेंटमध्ये आपली हेल्प करणं. मूवमेंट कोणत्या? सगळ्या प्रकारच्या ज्या काही बारीक बारीक मूवमेंट आहे त्या सगळ्याला सपोर्ट करणं, त्या सगळ्यामध्ये हेल्प करणं काम कोणाचं आहे? मस्क्युलर टिश्यूजचं आहे, स्नायू ऊतींचं आहे. कोणाचं आहे? मस्क्युलर टिश्यूज, स्नायू ऊती. म्हणजे बघा ना, आपण इव्हन आपले आयलिड्स ब्लिंक होत आहेत, ठीक आहे. आयलिड्स ब्लिंक होणं आहे, इव्हन आपलं ब्रीदिंग आहे, ठीक आहे. तिकडे सुद्धा आपल्या काय काम करत असतात? फंक्शन कोण करत असतात? मसल फंक्शन करत असतात. आपलं हार्ट आहे, हार्टचं सतत होणारं जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन आहे ते कसं आहे? इनव्हॉलेंटरी आहे. आपल्या ऑर्डर्सची गरज नसते, आपल्या इच्छेची गरज नसते. मग तिकडे सुद्धा जे होणारं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन आहे ते कशामुळे होतं? फंक्शन कोण करतं? मसल करतं, की ज्याच्यामुळे काय होतं? ते ब्लड पंप होतं आणि ब्लड सर्क्युलेशनच्या प्रोसेसच्या थ्रू प्रत्येक ऑर्गनपर्यंत पोहोचवलं जातं. कोण फंक्शन करतंय? पण मसल्सच करतायत. आयलिड्स ब्लिंक होत आहेत, मसल्स फंक्शन करतायत. सगळीकडे काम कोण करतंय? मसल्स काम करतात. त्याच्यामुळेच एवढा महत्त्वाचा टॉपिक आहे, ठीक आहे. आता बघा, मसल काय आहेत? कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत, बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे? तर सेल्स असणार आहेत, बरोबर आहे. फायबर्स असणार आहेत, त्यानंतर काय असणार आहे? मॅट्रिक्स असणार आहेत. मग मस्क्युलर टिश्यूजमध्ये जेव्हा आपण मस्क्युलर टिश्यूज अभ्यासतो तेव्हा मस्क्युलर टिश्यूज या कोणत्या प्रकारच्या सेल्सपासून बनलेल्या असतात? पहिला आहे सेल्स.
कोणत्या प्रकारच्या सेल्सपासून बनलेल्या असतात, तर त्या बनलेल्या असतात मसल फायबर्स तयार करणाऱ्या सेल्सपासून, ज्यांना आपण मायोसाइट्स असं म्हणतो. ज्यांना आपण काय म्हणतो, मायोसाइट्स असं म्हणतो. बरोबर आहे. मग मसल फॉर्मिंग सेल्स कोणत्या, मायोसाइट्स. कशामध्ये असणार आहेत, मॅट्रिक्स मध्ये असणार आहेत. बरोबर आहे. कशा पद्धतीने असतात बघा हां. आणि काय असणार आहेत, फायबर्स असणार आहेत. कोणते, ज्याला आपण मायोफायब्रिल्स असं म्हणतो. मसल्सचे जे फायबर्स असतात त्याला आपण मायोफायब्रिल्स असं म्हणतो, की ज्यांच्यामध्ये कोणते प्रोटीन असतात, फायबर्स हे कशाचे बनलेले असतात, 2 प्रोटीन्सचे. त्यातलं पहिलं आहे ॲक्टिन आणि दुसरं आहे मायोसिन. व्यवस्थित हे लक्षातच ठेवायचं, कारण पुढे जेव्हा आपण स्केलेटल सिस्टीममध्ये मस्क्युलर टिश्यूजची म्हणजे मेकॅनिझम बघतो ना, मुवमेंटचं मेकॅनिझम बघतो, तेव्हा आपल्याला हे तिकडे सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा हे 2 हे असतात ॲक्टिन आणि मायोसिन, यांना आपण कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन असं सुद्धा म्हणतो. यांना आपण कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन असं म्हणतो. ठीक आहे. मग या दोघांमुळे काय होतं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं. कोणाचं, मसल्सचं होतं. ठीक आहे. मग या मसल्सना बघा, मसल फायबर्स जे असतात, मी जे म्हणाले मसल फायबर्स जे असतात, त्या मसल फायबर्सचं जे काही आउटर कव्हरिंग असतं, त्या आउटर कव्हरिंगला, जसं की सेलच्या बाहेर सेल मेम्ब्रेन असतं, तसं या मसल फायबर्सचं जे आउटर कव्हरिंग असतं त्याला आपण सार्कोलेमा असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, सार्कोलेमा. याच्या आतमध्ये जे फ्लुइड असतं जेली लाईक, त्याला आपण सार्कोप्लाझ्म असं म्हणतो. आणि या सार्कोप्लाझ्ममध्ये काय असतात रे, हे ॲक्टिन आणि मायोसिनचे प्रोटीन फायबर्स असतात अशा पद्धतीने. ठीक आहे. अजून काय असणार आहेत, या सेल्स असणार आहेत मॅट्रिक्समध्ये. ठीक आहे. हा झाला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, याच्यामधला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे याचा महत्त्वाचा अजून पार्ट येतो, तो म्हणजे कोणता, तर मसल्स किंवा ज्या आपण मस्क्युलर टिश्यूज बघतो, त्या मस्क्युलर टिश्यूज या बेसिकली 3 ग्रुप्समध्ये क्लासिफाय केल्या जातात. त्यांना त्या बघूयात आपण. मसल फॉर्मिंग सेल, मायोसाइट्स. मसल फायबर्स कशाचे बनलेले असतात, ॲक्टिन आणि प्रोटीनचे, ज्यांना आपण ॲक्टिन आणि मायोसिनचे, ज्यांना आपण कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन असं म्हणतो. ठीक आहे. आणि आता आपल्याला पाहायचं आहे की मस्क्युलर टिश्यूजचे 3 टाईप्स. त्यातलं पहिलं आहे स्ट्रायटेड मसल्स, दुसरं आहे नॉन स्ट्रायटेड, आणि तिसरं कार्डियक. बघा हा, नॉन स्ट्रायटेड म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की काही ज्या मुवमेंट आहेत आपल्या, त्या आपल्या इच्छेवर डिपेंड असतात. बरोबर आहे. मग त्यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रायटेड. किंवा व्हॉलेंटरी म्हणजे आपल्या इच्छेवर असतात, किंवा स्केलेटल, किंवा काय, स्केलेटल म्हणजे ज्या आपला जो स्केलेटन आहे आपल्या बोन्सना अटॅच झालेल्या असतात त्या. नॉन स्ट्रायटेड म्हणजे इनव्हॉलेंटरी किंवा नॉन स्केलेटल. आणि कार्डियक मसल फक्त कुठे असतात, हार्टच्या ज्या वॉल्स असतात तिकडे असतात. ठीक आहे. आता आपल्याला इन डिटेल अभ्यासायचे स्ट्रायटेड, नॉन स्ट्रायटेड आणि कार्डियक मसल्स. ठीक आहे. स्ट्रायटेड मसल्स ज्या असतात त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन हे आहे, जेव्हा आपण स्ट्रायटेड मसल अभ्यासतो तर त्यांच्यामध्ये असलेल्या ज्या सेल्स असतात त्या सेल्स कशा असतात, लॉंग असतात, लांब असतात. अजून कशा असतात, इलॉंगेटेड असतात. आणि कशा असतात, मल्टी न्यूक्लिएटेड असतात. कशा असतात, मल्टी न्यूक्लिएटेड असतात. कशा असतात, मल्टी न्यूक्लिएटेड असतात. त्यानंतर बघा यांचं स्ट्रक्चर महत्त्वाचं आहे अभ्यासणं. का, कारण प्रश्न विचारलेला आहे याच्यावरती. काय प्रश्न विचारलेला आहे बघा हा, हे जे स्ट्रक्चर असतं ना, किंवा या ज्या स्ट्रायटेड मसल्स असतात त्या कशा आहेत, मल्टी न्यूक्लिएटेड आहेत. मग या मल्टी न्यूक्लिएटेड असल्या कारणाने ना त्यांच्यामध्ये किंवा त्यांचे जे मायोफायब्रिल्स असतात, त्या मायोफायब्रिल्सचा म्हणजे जे फायबर्स आहेत त्याला आपण मायोफायब्रिल्स असं म्हणतो. त्यांचा कोणताही जर का आपण एक कट घेतला तर त्याचे एक लाईट आणि डार्क बँडमध्ये कन्व्हर्जन झालेलं असतं, किंवा काय म्हणतात त्याचे असे बँड्स पडलेले असतात. हे बघा अशा पद्धतीने हे एक स्ट्रक्चर आहे समजा. ओके. हा काय आहे, लाईट बँड आहे. हा काय आहे, डार्क बँड आहे. पुन्हा हा काय आहे, डार्क बँड आहे. ठीक आहे. हा कोणता आहे, लाईट बँड. कसा दाखवूयात आपण, असा.
डार्क बँड असं दाखवते, लाईट बँड हा कोणता आहे, डार्क बँड. ठीक आहे, डार्क बँडला लाईट बँडलाच आपण आयसोट्रोपिक बँड असं सुद्धा म्हणतो, आयसोट्रॉपिक किंवा आय बँड असं सुद्धा म्हणतो. जो डार्क बँड आहे त्या डार्क बँडला आपण ए बँड असं सुद्धा म्हणतो. आता बघा हे जे लाईट बँड्स दिसत आहेत ना आपल्याला दोन्ही, त्या लाईट बँड्सना डिस्टर्ब करणारी एक लाईन असते, त्या डिस्टर्ब करणाऱ्या लाईनला आपण झेड लाईन असं म्हणतो. ही जी डिस्टर्ब करणारी रेड लाईन दिसते आहे तिला आपण झेड लाईन असं म्हणतो. काय म्हणतो, झेड लाईन असं म्हणतो. आणि डार्क फायबर्सना ब्रेक करणारी, डिस्टर्ब करणारी एक लाईन असते जिला आपण एच लाईन असं म्हणतो, जिला आपण काय म्हणतो, एच लाईन असं म्हणतो. ठीक आहे, आणि या ज्या दोन झेड लाईन आहे तर त्या दोन झेड लाईन मधलं जे डिस्टन्स आहे, या दोन झेड लाईन मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतोय सार्कोमियर. त्याला आपण काय म्हणतोय, सार्कोमियर. सार्कोमियर कशाला म्हणायचं ते लक्षात ठेवायचं. पुढे आपण जेव्हा मसल थेरी अभ्यासतो ना, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशनची जेव्हा मसल थेरी अभ्यासतो, हे बेसिक आहे माहीत असणं त्याच्यामध्ये. ठीक आहे, तिकडे पुन्हा रिपीट केलं जाणार नाही. मी काय सांगितलं, या ज्या स्ट्रायटेड आणि स्केलेटल मसल्स असतात त्या कशा असतात, मल्टीन्यूक्लिएटेड असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूक्लियस हे काहीसे अशा पद्धतीने अरेंज झालेले असतात बघा. फॉर एक्झाम्पल मी जर का तुम्हाला ही अशी डायग्राम काढून दाखवली, तर यांचं स्ट्रक्चर हे काहीसं असं असतं बघा, मल्टीन्यूक्लिएटेड असतात ना. हे काहीसं असं स्ट्रक्चर असतं आणि न्यूक्लियस जास्त आहेत. मग न्यूक्लियस कसे लोकेट झालेले असतात, हे असे कडेला कुठेतरी, कारण जास्त आहेत, एकापेक्षा जास्त आहेत, मग ते अशा पद्धतीने लोकेट झालेले असतील. ठीक आहे, आणि मग यांच्यामुळे काय होतं तर यांना डार्क बँड, लाईट बँड, मग पुन्हा हा डार्क बँड, पुन्हा हा लाईट बँड असा एक अपीयरन्स आलेला असतो. आणि या लाईट बँडला डिस्टर्ब करणारी लाईन झेड लाईन, डार्क बँडला डिस्टर्ब करणारी लाईन एच लाईन, आणि दोन झेड लाईन मधलं डिस्टन्स म्हणजे सार्कोमियर. मग कोणत्याही मायोफायब्रिलचा जर का एक कट घेतला आपण तर त्याला आपण काय म्हणू शकतो, सार्कोमियर असं म्हणू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या आहेत आपल्या नॉन स्ट्रायटेड मसल्स. नॉन स्ट्रायटेड मसल्सचं स्ट्रक्चर काहीसं हे असं असतं, फारच लहान झालं, असं काहीसं स्ट्रक्चर असतं बघा. हे मायोफायब्रिल्स असे अटॅच झालेले असतील. आणि यांच्यामध्ये न्यूक्लियस जो असतो तो न्यूक्लियस सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस असतो, एक सिंगल न्यूक्लियस असतो. आता आपण कसं सांगू शकतो, नॉन स्ट्रायटेडचं वर्णन कसं सांगू शकतो, लॉंग तर आहेतच, लॉंग. इलॉंगेटेड नसतात, त्या कशा असतात, शॉर्ट असतात. इलॉंगेटेड नाही आहेत, ते शॉर्ट आहेत. मल्टीन्यूक्लिएटेड आहेत का, नाही आहे, सिंगल न्यूक्लियस आहे, मग काय म्हणणार आपण, युनिन्यूक्लिएटेड. या कशावर डिपेंड असतात, यांना आपण काय म्हणतो, व्हॉलेंटरी असं सुद्धा म्हणतो, आपल्या इच्छेवर इनव्हॉलेंटरी असं म्हणतो. आणि यांना आपण काय म्हणतो, व्हॉलेंटरी असं म्हणतो, आपल्या इच्छेवर डिपेंड असणाऱ्या. बरोबर आहे. आणि काही मुवमेंट किंवा काही मसल्स अशा असतात की ज्या आपल्या इच्छेवर डिपेंड नसतात, दोघांच्या मध्ये असणाऱ्या असतात. म्हणजे त्या धड इकडे पण नाही आणि इकडे पण नाही, मध्येच असतात, की ज्या दोन्हीचे म्हणजे कसं ना, जसं की आयलिड्स ब्लिंक करणं हे आपण एक्झाम्पल घेऊया. आता आयलिड्स ब्लिंक बघा, जर का आपल्याला तो एक गेम माहिती आहे की ज्याच्यामध्ये आपण आपले डोळे असे बराच वेळ ओपन ठेवू शकतो की आपण आयलिड्स ब्लिंक नाही करायच्या, असा एक गेम असतो. त्याच्यामध्ये सुद्धा आपण तिकडे आपण काही ठराविक वेळेपर्यंतच ते तसे राहू शकतो स्टेबल, काही ठराविक वेळेनंतर नाही, त्या आपोआप काय होतात, ब्लिंक होतातच.
बरोबर आहे. मग यांना आपण काय म्हणतो ना, दोन्हीच्या मधले गुणधर्म दाखवणारा, जसं की युरिनरी ब्लॅडरच्या मसल्स आहेत त्यासुद्धा दोघांच्या मध्ये येतात. कशा पद्धतीने बघा ना, की आपण काही जर का लहान मुलांमध्ये म्हणजे 5 वर्षांपर्यंतची जी मुलं असतात त्यांच्यामध्ये ज्या युरिनरी ब्लॅडरच्या मसल्स असतात त्या कशा असतात, इनव्हॉलेंटरी असतात. आणि जेव्हा 5 वर्षानंतर जसं एज वाढतं तसं त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होत जातं, व्हॉलेंटरीमध्ये होत जातं. ठीक आहे, हे झाले एक्झाम्पल. त्यानंतर कार्डियॅक मसल्स ज्या आपल्या हार्टच्या ज्या वॉल्स असतात, हृदयाच्या ज्या वॉल्स असतात तिकडे असतात. कोणत्या? कार्डियॅक मसल्स या तिकडे असतात, ज्यांना आपण मायोकार्डियम असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आणि जे महत्त्वाचं फंक्शन करतात कोणतं? कॉन्ट्रॅक्शन आहे, रिलॅक्झेशन आहे. आणि ते कॉन्ट्रॅक्ट होतात, रिलॅक्स होतात. याच्यामुळे काय होतं तर ब्लड पंप केलं जातं. बरोबर आहे, ब्लड पंप केलं जातं. म्हणूनच काय होतं, तो ब्लड फ्लो किंवा ती सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ती चालू राहते. आणि हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन जे एका स्पेसिफिक पॉईंटवरून होतं त्या पॉईंटला आपण पेसमेकर असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? पेसमेकर असं म्हणतो. आणि हे होतं आपलं मस्क्युलर टिश्यूचं इन शॉर्ट. मसल थेरी वगैरे सगळं आपल्याला कुठे अभ्यासायचं आहे? याच्यामध्ये स्केलेटल जेव्हा सिस्टीम आपण अभ्यासतो ना त्या स्केलेटल सिस्टीममध्ये आपल्याला एंटायर मसल थेरी अभ्यासायची आहे. ठीक आहे. आता बघा हा नंतरचा महत्त्वाचा पार्ट आणि सगळ्यात अशा थोड्याशा वेगळ्या टाईपच्या आणि खूप महत्त्वाच्या टिश्यूज. कोणत्या? नर्वस टिश्यूज. नर्वस टिश्यूचं काय फंक्शन येतं? नर्वस टिश्यू या सगळ्यात महत्त्वाच्या टिश्यू येतात. त्याचं कारणसुद्धा आहे, कारण त्या जे काम करतात ना त्या आपल्या इतर शरीरातल्या कोणत्याही मसल्स करू शकत नाही. जसं की मी म्हणाले कनेक्टिव्ह टिश्यूसुद्धा सपोर्ट करतायत, आपल्याला मुवमेंटमध्ये हेल्प करतायत. मस्क्युलर टिश्यू तरी कुठेतरी मुवमेंटमध्ये हेल्प कुठेतरी नाही, पूर्णपणेच करतायत ना. तसं नर्वस टिश्यूचं एक स्पेसिफिक फंक्शन आहे. कोणतं आहे? नर्वस टिश्यूजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही मी जी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगते ती तुमच्यापर्यंत कशी पोचते? साऊंडच्या फॉर्ममध्ये, आवाजाच्या फॉर्ममध्ये. मग त्या साऊंडचं एका ठराविक अशा इन्फॉर्मेशनमध्ये त्याला इंटरप्रिट करणं, त्याला त्या इन्फॉर्मेशनमध्ये कन्व्हर्ट करणं आणि मग ते तुम्ही रिकग्नाइज करणं, तुम्हाला ते समजणं, तुम्ही ते लक्षात ठेवणं, या सगळी जी काही प्रक्रिया आहे ना त्याच्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक नेटवर्क असतं, ज्या नेटवर्कला आपण नर्वस सिस्टीम असं म्हणतो. आणि ती नर्वस सिस्टीम ज्याची बनलेली असते त्याच टिश्यूजना आपण नर्वस टिश्यूज असं म्हणतो. ओके, क्लिअर इथंपर्यंत? नर्वस टिश्यू कोणत्या कोणत्या? 2 मेन टाईप्स बघायचे असतात नर्वस टिश्यूजमध्ये आपल्याला. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं नर्व सेल्स, ज्यालाच आपण न्यूरॉन्स असं म्हणतो. आणि दुसरं सपोर्टिंग सेल्स. त्या सपोर्टिंग सेल्सला आपण काय म्हणतो? सपोर्टिंग सेल्सला आपण न्यूरोग्लिया असं म्हणतो. ओके, न्यूरोग्लिया असं म्हणतो. आता न्यूरॉन्सचं आधी स्ट्रक्चर समजावून घेऊया. त्याच्या आधी एक बेसिक हे सांगू का? न्यूरॉन्सला आपण अजून काय म्हणतो तर इम्पल्स कंडक्टिंग आणि इम्पल्स जनरेटिंग युनिट असं म्हणतो. इम्पल्स जनरेटिंग युनिट म्हणजे आपल्याला काही भाजलं, ठीक आहे, तर आपल्याला ते कळतं ना, म्हणजे ते जनरेट झाले इम्पल्स, त्या संवेदना आपल्याला कळाल्या आणि त्या संवेदना आपल्या ब्रेनपर्यंत घेऊन जाणं, त्याचं ट्रान्सफर करणं, त्याला कंडक्ट करणं, ह्याच्यामध्ये सुद्धा कोण काम करतं? न्यूरॉन्स काम करतात. ठीक आहे. आणि ब्रेन जी माहिती देईल की तुला भाजलंय तर तू तिथून तो हात उचल, ही जी ऑर्डर ब्रेन आपल्याला देतो ती सुद्धा आपल्यापर्यंत कोण घेऊन येतात? तर हे न्यूरॉन्सच घेऊन येतात. म्हणून आपण न्यूरॉन्सना इम्पल्स कंडक्टिंग आणि इम्पल्स जनरेटिंग युनिट असं म्हणतो. ठीक आहे. न्यूरॉन्सचं स्ट्रक्चर बघा कसं असतं. हे काहीसं असं, अरे बापरे, बघा हे काहीसं असं स्ट्रक्चर. ओके, ही जी खाली लाईन आलेली दिसते का आपल्याला स्ट्रेट लाईन, त्या स्ट्रेट लाईनला आपण ॲक्झॉन असं म्हणतो. काय म्हणतो याला? ॲक्झॉन असं म्हणतो. ठीक आहे. आता नंतर याच्यामध्ये हे जे रेड कलर दिसतोय हे काय आहे? मॅट्रिक्स असणार आहे ऑब्व्हियसली.
हे काय आहे, न्यूक्लियस आहे, किंवा याला एंटायरली आपण काय म्हणतो, या सगळ्याला सेल बॉडी. याला जे ब्रांचिंग होतं पुढे, त्या ब्रांचिंग जर का अनेक असेल, मल्टिपल ब्रांचिंग होतंय, ठीक आहे, मल्टिपल ब्रांचेस पुढे येत आहेत, मग काय म्हणतोय आपण, याला एकत्रितपणे काय म्हणतोय, डेंड्राइट्स. डेंड्राइट्स झाले ना आपल्याला हे 10वीपर्यंत, सो थोडंफार लक्षात असतंच आपल्या. डेंड्राइट्स म्हणतो. त्याच्यानंतर बघा, हा श्वान सेल्स असतात. मी तुम्हाला सेलमध्ये सांगितलं होतं ना, श्वान सेल्स असतात. कुठे असतात सांगितलेलं होतं, न्यूरॉन्समध्ये, ॲक्झॉनमध्ये असतात श्वान सेल्स. ठीक आहे, या काय आहेत, श्वान सेल्स आहेत. चुकलं का रे, SCHWAAN, श्वान सेल्स. श्वान सेल्स काय करतात, एक असं फॅटी सबस्टन्स सिक्रेट करतात. काय करतात, एक असा फॅटी सबस्टन्स सिक्रेट करतात की जे काय करतं, एक असं कव्हरिंग तयार करतं. जसं की सेलच्या भोवती सेल मेम्ब्रेन असतं ना, तसं एक कव्हरिंग या ॲक्झॉनच्या भोवती तयार करतं किंवा या सेल्सच्या भोवती तयार करतं, की ज्यालाच आपण काय म्हणतो, मायलिन असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, मायलिन असं म्हणतो. कशाला, हे जे काही ॲक्झॉननी फॅटी सबस्टन्स सिक्रेट केलं आहे आणि जे त्याच्याभोवती एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग झालं आहे का, त्याला आपण काय म्हणतो, मायलिन असं म्हणतो. ठीक आहे, या काय झाल्या, श्वान सेल्स झाल्या. ठीक आहे, आणि इकडे पुन्हा खाली हे काय झालेलं असतं, ब्रँचिंग झालेलं असतं. हे झालं न्यूरॉन्सचं स्ट्रक्चर. मग न्यूरॉनचं नेटवर्क असतं. नेटवर्क कसं असतं, इकडे वरती पुन्हा काय असणार आहे, दुसरा न्यूरॉन असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक आहे, इकडे हा दुसरा आहे, इकडे हा तिसरा आहे, पण यांच्यामध्ये की नाही गॅप असतो आणि त्या गॅपला आपण काय म्हणतो, सिनॅप्स म्हणतो. या गॅपला आपण काय म्हणतो, सिनॅप्स म्हणतो. मग दोन न्यूरॉनमध्ये जर का गॅप असतो, तर मग ते इम्पल्स कसे कंडक्ट केले जातात, कसे ब्रेनपर्यंत पोहोचवले जातात, कसे आपल्यापर्यंत पोहोचतात किंवा आपल्या सेन्सरी ऑर्गनपर्यंत ब्रेनकडून कसे पोहोचतात. तर हे जे न्यूरॉन्स असतात ना, ते केमिकल सिक्रेट करतात, ज्याला आपण न्यूरो ट्रान्समीटर असं म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो, न्यूरो ट्रान्समीटर. ठीक आहे, आणि मग या न्यूरो ट्रान्समीटर्सचं सिक्रेशन झाल्यानंतर हे न्यूरो ट्रान्समीटर इथे सिक्रेट केले जातात आणि जे मदत करतात काय, ती इन्फॉर्मेशन पुढे ट्रान्सफर करण्यासाठी. ठीक आहे, हे झालं न्यूरॉन्सचं स्ट्रक्चर. आता न्यूरॉन्सचे आपल्याला टाईप्स बघायचे आहेत. एक मिनिट, हां आहे, बरोबर आहे. हां, न्यूरॉन्सचे टाईप बघण्याआधी आपण हे बघितलं का, मायलिन सांगितलं मी तुम्हाला आत्ता, मायलिन. मग ते मायलिन ज्यांच्या काहीच सेल्स असतात की ज्या मायलिन सिक्रेट करतात, मग त्याच्यानुसार न्यूरॉन्सचे दोन प्रकार पडतात. मायलिनेटेड, कसं रे, मायलिनेटेड, आणि दुसऱ्या कोणत्या असतात, नॉन मायलिनेटेड. मायलिनेटेड काय करतात, थोडीशी फास्ट सेन्सेस कंडक्ट करतात. ठीक आहे, म्हणजे फास्ट सेन्सेस कंडक्ट करतात. नॉन मायलिनेटेड काय करतात, स्लोली त्यांचं काम कसं चालू असतं, स्लो चालू असतं. एवढाच डिफरन्स आहे यांच्यामध्ये, फार काहीच नाही. आता न्यूरॉन्सला आपण त्यांच्यामध्ये ब्रांचिंग कसं होतं त्याच्यानुसार 3 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. पहिला आहे युनिपोलार, दुसरा आहे बायपोलार आणि तिसरा आहे मल्टीपोलार. मल्टीपोलार जे सुरुवातीला स्ट्रक्चर दाखवले ना, ते मल्टीपोलारचं. युनिपोलारमध्ये काय होतं की नाही, एक सिंगल आहे, ठीक आहे, आणि तो एक सिंगल काय करतोय, त्याचं फक्त काय होतंय, ब्रांचिंग होतंय. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, युनिपोलार न्यूरॉन असं म्हणतो. ठीक आहे, इकडे हे असणार आहेत न्यूक्लियस, खाली या काय असतील, सेल्स असतील, श्वान सेल्स, मायलिन. बायपोलारमध्ये काय होतं बघा, ब्रांचिंग दोन्हीकडे होते, इकडे होतं, इकडे होते. ठीक आहे, इकडे काय असणार आहेत, श्वान सेल्स. अशा पद्धतीने यांच्यामध्ये ब्रांचिंग कसं होतं तसं. मल्टीपोलार म्हणजे, मल्टीपोलार नाही का, हे असं दाखवलं मी आत्ता, इकडे होतंय, इकडे होतंय, इकडे होतंय. ओके, हे झालं मल्टीपोलार ब्रांचिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन कॅरी करतात त्याच्यानुसार. फार सोपे आहेत ह्याचे. सगळ्यात पहिलं, सेन्सरी, नंतर इंटरमिजिएट आणि नंतर मोटर. सेन्सरी काय करतील, सेन्सरी ऑर्गनकडून कुठे नेतील, सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टीम.
इंटरमिजिएट काय करतील, सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून ब्रेनपर्यंत नेतील. ओके. आणि मोटर न्यूरॉन काय करतील, ब्रेनकडून आपल्या सेन्सरी ऑर्गनकडे आणतील. दॅट्स इट. एवढंच. काय आहे का याच्यामध्ये कठीण? काहीच नाही आहे. फक्त थोडं कन्फ्युजिंग कुठे, आता हे तर इन डिटेल आपल्याला इकडे कुठे बघायचं आहे आपल्याला, नर्वस सिस्टीम जेव्हा आपण अभ्यासू तर त्या नर्वस सिस्टीममध्ये तर हे आपल्याला बघायचंच आहे. फक्त इथे थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन सांगून दिली. ठीक आहे, न्यूरॉनचं स्ट्रक्चर आहे आणि हे आहे ते. आपल्याला मसल थेरी थोडीशी डिटेलमध्ये अभ्यासायचे, फार थोडेसे डीप क्वेश्चन आणि कठीण प्रश्न विचारलेले आहेत. सो तेवढ्यासाठी हा होता ॲनिमल टिश्यूचा अगदी बेसिक टॉपिक, म्हणजे सगळ्या बायोलॉजीचा बेस. ठीक आहे, त्यातलं आजचं आपलं हे ॲनिमल टिश्यूचं शेवटचं लेक्चर होतं, ज्याच्यामध्ये आपण ॲनिमल टिश्यूज हा टॉपिक इथे कंप्लीट करतोय. होप सो तुम्हाला हा टॉपिक समजलेला असेल. 11वीच्या बुकमधून प्रिपेअर करायचा आहे व्यवस्थितपणे वाचून. ठीक आहे, ओके. होप सो समजलेला असेल. थँक्यू व्हेरी मच.